झी 24 तास एक पाऊल पुढे। पुढची बातमी पाहूया। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशी निगडीत असलेल्या वस्तू मायदेशी आणण्यासाठी लाखो रुपयांची कस्टम ड्युटी भरावी लागली आहे। अहिंसेचे पुजारी असलेल्या बापूंचं रक्त लागलेली माती, चष्मा, चरखा आणि इतर काही वस्तू काल भारतात आणण्यात आल्या। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या रक्तानं माखलेली माती डोक्याला लावणारे अण्णा हजारे। मुंबई विमानतळावरचं हे दृश्य आहे। महात्मा गांधींनी वापरलेल्या काही वस्तू मंगळवारी लंडनवरून भारतात आणण्यात आल्या। देशभरात खादी आंदोलनाचं माध्यम बनलेला चरखा भारतात परत आलाय। बापूंचा चष्माही मायदेशी आणण्यात आलाय। बापूंची निगडीत अनेक वस्तू लिलावात कोट्यवधी रुपये खर्च करून भारतात आणण्यात आल्यात। मात्र माजी केंद्रीय मंत्री कमल मोरारका यांना ही राष्ट्रीय संपत्ती मायदेशी आणण्यासाठी तब्बल 22 लाख रुपयांची कस्टम ड्यूटी भरावी लागली। ड्यूटी माफ करने को तैयार थे कुछ शर्तों पर। उन्होंने कहा ये मैं पार्ट विद भी नहीं करूंगा, किसको गिफ्ट भी नहीं करूंगा। तो मैं कहा नहीं भाई, ये मैं नहीं मानने को तैयार हूँ, ड्यूटी ले लीजिए। महात्मा गांधींच्या आठवणींचा हा ठेवा आहे। त्याची जबाबदारी आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। या निमित्तानं देशभरात पुन्हा एकदा महात्मा गांधींच्या विचारांची क्रांती आणण्याचं आवाहन अण्णांनी केलंय। महात्मा गांधींशी निगडीत असलेल्या या वस्तू घेऊन अण्णा 30 जानेवारी पासून परिवर्तन अभियानावर निघणार आहेत। प्रेरणा को लेकर हम 30 जनवरी को बिहार के गांधी मैदान से इस आंदोलन की शुरुआत करने जा रहे हैं। वहाँ ये मिट्टी रखेंगे जनता को बताने के लिए कि हम अभी देश में परिवर्तन जो लाना है। महात्मा गांधींची अनेक पत्र सुद्धा लंडन वरून भारतात आणण्यात आली आहेत। ज्येष्ठ गांधीवादी नेते अण्णा हजारे यांच्या परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून देशभरातील नागरिक या वस्तू पाहू शकतील। झी 24 ताससाठी अहसन अब्बास, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।